साफसफाई केली ह्या रूमची तर हां. आता जशी अनिता कामं करत होती आता तशी तू कामं करत जा जो. मी कशाला करू आई कामं? आता अनिता चालली जाईन तिच्या घरी लग्न करून, मग मला मदत नाही करणार काय तू? मला नाही येत ना आई कामं, मी काय कामं करू? आता तू मोठी झाली, आता तू 10वीत आहे हां. तुला आले नाही पाहिजे का घरातले कामं सगळे? आता अनिता होती काही वाटत नव्हतं. अजून बघू लय वेळ आहे जायला अजून दीदीले. आता वेळ कुठे राहिला बिचारे? आज काय ती 14 तारीख आली, 15-16 दिवसच तर राहिले तर लग्नाले का बाई? 15-16 दिवस राहिले आणि कपडे तर घेतले नाही मला हां. घेणार आहे ना कपडे, कपडे घ्यायला जाणार ना आपण. हाव का बाई? कधी चालतं मग? जाऊ ना व थोड्या दिवसानंतर. हा आई मला लाचा घ्यायचा आहे. हाव का व? ठीक आहे ना घेऊन देईन तुले. चाल मी लाडू करते, मला लाडू करू लाग जरा. नाही आई तू दीदीला सांगतं, दीदी करून देते. चाल ना व, ते बाहेर गेली आहे ना. आणि आता मस्त लागते व इकडे साफसफाई केली ना, आता चांगलं वाटते मग. हा व हे कपाटी इथं चांगलं वाटते नाही. हा व आई चांगलं झालं ना. केले का तू लाडू? नाही व करतो, इले म्हटलं आता चालव मी मदत कर तर ही नाही म्हणते. जाऊ दे ना मी करते. चाल मग आपण दोघी मिळून करून घेऊ. चाल ना मग. नाही मी काय म्हणते वैशूचं लग्न पक्का झालं. हाव का व? कोणा गावले गेली व? काही नाही परत गेलं तिने तिच्या आत्याच्या घरी. हाव का व? कधी आहे मग लग्न? काही नाही 10 तारखेला आहे साक्ष करणार तिचं. हाव का? हाव आई यांच्या डेअरीजवळ दुकान आहे ना त्यांचं, किराणा दुकान आहे त्यांचं. चांगलं झालं दोघी मैत्रिणी एका गावात नाही. हाव आई ते दोघे मित्र आहे ना. हाव का व? चांगलं आहे ना मग, तुलाही करमत जाईल मस्त तिथं. हाव आई चांगलं झालं जमून गेलं तिचं लग्न आता. हाव आई चाल मग लाडू करू. चाल ना. बोल ग काय करते? काय नाही बा, काय करत होती तू? झाले का तुझे तिळाचे लड्डू? नाही ग अजून वेळ आहे. हाव काय? मी तर काही करत नाही, मी तर रेडीमेडच आणतो. तुझ्या सासूबाईला पटते काय? आता काय करतो नाही पटत तरी मला काही वेळ नसतो म्हणून मी रेडीमेडच आणतो. हो का? तुला तर सुट्टी असेल ना 2 दिवस? हो सुट्टी आहे ना. तुझ्या इकडे काय चालू आहे? काही नाही लाडू बनवत होता. हाव काय? काही नाही लाडूचं भाजतच होते तितक्यात तुझा फोन आला. हो काय? नाही मी आता आले ड्युटीहून त्याच्यानं म्हटलं चल काय करते विचारते म्हटलं. चल मग तू कामात बिझी आहे तर मी ठेवतो फोन. हो ग लाडू गिडू बनवतो त्याच्या कारण. ठीक आहे मग ठेवते. माझ्या बहिणीला किती कामं असतात बापरे बाप. सगळं घरीच बनवा लागते तिला, तिची सासू ऐकतच नाही. आणि हिने पण सवय काढून ठेवली नाही घरचंच चांगलं असते घरचंच चांगलं असते त्या कारण तिला घरी बनवा लागते. काय ग काय विचार करते? सुषमाला फोन केला होता माझ्या बहिणीला. हाव काय? काय म्हणते? काय नाही काय म्हणन लाडू बनवते ती आता. हाव काय? तू कधी बनवतो? मी नाही बनवत, मी रेडीमेडच आणणार आहो. अगं घरीच बनव ना. नाही हो मला वेळ नाहीये, मला ते बोरही वाटते बनवणं. आई तर मस्त बनवते व, आईला बनवायला लाव ना. तुमच्या आईला सामान आणायला लावा आणि बनवायला लावा. बरं तू सामान तर घेऊन ये मग. मी काही आणत नाही, तुम्ही जाता. नाही गो मी आताच तर आलो ड्युटीहून, आता नाही जात. पाहतो तुम्ही अशी करते, जा ना घेऊन या ना. थोड्या वेळानं जा तुम्ही. जा तर चहा बनवतो. मी नाही बनवत, तुमच्या आईला बनवायला लावा. अगं बनव ना. मी काही बनवत नाही तर. जा तर लवकर बनवतो, मी फ्रेश होऊन येतो. हेही काही ऐकत नाही. चहा बनवत आई त्याला किती वेळची पाहते आहे मी. आता शिवून बसले बाई इथं झोपला तो ना. आता बनव चहा माझ्यासाठी ठेव. हाव ना ठेवतो ना. आई मी काय म्हणत होतो तिळाचे लड्डू बनव ना. हाव का रे? हे विकत नाही आणत काय? नाही आई ते विकतचे काही चांगले नाही लागत. मग सामान तर काही आणला नाही रे. आणून देतो ना मी, तू सांग किती किती लागते मी आणतो. ठीक आहे ना घेऊन ये, बनवून देतो मी. जाय रे मग घेऊन ये सामान पटकट, मग उशीर होऊन जाईन अजून. हाव आई जातो ना. आणि तिळगुळ पण घेऊन ये जो. हाव आई आणतो ना. तू स्वयंपाक कर, मी लाडू करतो. ठीक आहे ना खिचडी बनवतो मी. बनव बाई जे बनवायचं आहे तुला तर. मग उद्या काय करशील ना? उद्या संक्रांतीचा सण आहे ना. पुरणाची डाळ टाकून दे जा ना, पुरण बनवून घेऊ. हाव का व? पुरण बनवायचं आहे का? हाव आता लाडू बनवायला घ्या आणि पुरण शिजायला टाकून द्या, म्हणजे सकाळी लवकर स्वयंपाक होतो. मग टाक ना आता, तू स्वयंपाक करते तर टाकून दे पुरणाची डाळ शिजवायला. टाका ना तुम्ही आता. थकली ना मी ड्युटीहून येऊन. अव मी तर घरीच राहतो ना. सुगडी आणजो रे बाबू पूजासाठी, ते मटके हिच्याकडे आणजो 2. हाव आई आणतो ना, अजून सांगून दे जा काय आणा लागते तो. चला बापा लाडू बनवतो. सून असून काही उपयोग राहत नाही ना, तर सुनीनं बनवायला पाहिजे लाडू तर. नाही पोरगही म्हणतो आई ते हाताचे बनवतो, पण बायकोले म्हणू शकत नाही की लाडू बनवतो. पुराणी बनव म्हणते मलेच. मी पाणी भरलं पोराले झोपवलं दिवसभर तिच्या पोराले वागवतो तरी तिले काही नाही. आता एखाद्या सुनीन तर बनवले असते पटपट लाडू, पुरणाची डाळी शिजवली असती, लागलं तर केलं असतं मी उद्या स्वयंपाक. नाही ना सगळं ऐकच पाहिजे, काहीच कामाची नाही येते. झाले काही लाडू? हा व बनवतो ना लाडू. तुमच्या घरी मंडळी बनले का लाडू? बनले असेल तर आमच्या घरी पाठवून द्या. आणि तुम्ही या आमच्या घरी, तिळ गुड घ्या गोड गोड बोला. झाले नाही का लाडू? झाले ना व. तीळ भाजून ठेवले, आता थंड होऊ दे थोडेसे. आव ना पटपट करा ना, मग स्वयंपाक करतो. आव माय कर ना तू. मी तीळ भाजले आता कर तू, लाव खिचडी. हाव लावतो ना. माई फ्रेंड येणार आहे उद्या जेवण करायला. आव माई ती फ्रेंड काय येते आता? हा मी तिला बोलवलं म्हटलं ये जेवण करायला. ठीक आहे ना मग ती येईन ना स्वयंपाक करायला. नाही व ती जेवण करायला येईन 2 वाजता. हाव काय? आता
ते नवीनच टीचर लागली आहे. मग बोला ना तिले, ये म्हटलं एकटीच आहे ते तिकडली आहे, तर म्हटलं ये घरी जेवण करायला, रूम करून राहते ते. तिले म्हटलं ये. हाव काय, ठीक आहे ना. मग तूही लवकर उठ जा, मग स्वयंपाक करू लागजो, नाही तर तू काही करू लागत नाही. हाव ना, करू लागन ना. हा तशीच करतो तू. करतो ना मी. ना तुमच्याकडे साडी आणली आहे आणि माझ्यासाठी साडी घेतली आहे मी. माझ्यासाठी कशाला घेतली आता, तू आज कार्यक्रम तो संक्रांतीचा मी करणार आहे ना. आता रथसप्तमीला करतो हळदी कुंकाचा कार्यक्रम. हाव का व, म्हणजे 25 तारखेला करशील काय? हाव 25 तारखेला करा. मी काही राहणार नाही, मी चालले जाणार आहे 20 तारखेला. कुठं जाता तुम्ही 20 तारखेला? माझ्या बहिणीच्या घरी जातो मी लग्नासाठी. एवढ्या लोक कशाला जाते? 27-28 तारखेला जा ना. नाही मला तिनं बोलवलंय, मी जाईन. हो मी हळदी कुंकू करणार आहे ना रथसप्तमीला, आणि तुम्ही असे करता का? मला काही माहित नाही. तुला करायचं असेल तू 20 तारखेच्या पहिले करून घे. नाही ना व, माझी जमत नाही ना. मग जमत नाही तर काय करू मी आता, तू सांग. ठीक आहे चालले जाता तुम्ही, मी बाहेरून नाश्ता बोलून घेईन. कर काही तू. काय ना बुड्डीनं खिचडी टाकली असती तर काय झालं असतं बरं? निवड त्रास देते मला. 4 लाडू काय बनवले, थकून गेली ते. आता बहिणीच्या घरी चालली तर थांबली असती तर माझी हळदी कुंकू आहे की काही नाही ना, काही पडलं नाही आहे. तर किती मग 4-5 दिवस पोराला वागवा लागन. कशी हे चालली जाते बिचारे, येतच नाही ना लवकर, गेली की येत नाही. असंच करते त्या, कधीच येत नाही लवकर. आई कुठे गेली वा? आई त्यांच्या रूम मध्ये. हवा तुमची आई 20 तारखेला चालली मावशीच्या घरी. जाऊ दे ना मग, लग्नासाठी कामात पडून चला तिथं, आपण तर टायमावर जाऊ. त्यात जाऊ दे तिले. हाव ना, बरोबर आहे ना, तुम्ही असंच म्हणसान ना. मला माहिती आहे ना, बाबूले वागवायचे वाक्य होऊन जातात. मग घेऊन जायचं ना व, 10-12 दिवसाची तर गोष्ट आहे. तुम्हाला काय आहे, तुम्ही तर मस्त दिवसभर ड्युटीवर असाल, माझे वाक्य होतात ना. आता काय करतो, जाऊ दे ना. आता तिला नाही म्हणशील का तू की जाऊ नको? हाव बरोबर आहे ना. आता तू पाहिजे होता त्यांना फक्त, वागायला नको. आता का मी आईलाच पाहिजे होता, तुला नाही पाहिजे होता काय? हाव ना, मलाच पाहिजे होता ना, तुम्हाला थोडी पाहिजे होता. तू एवढं काय टेन्शन घेऊ नको. मी 2 दिवस सुट्टी काढा आणि मी 2 दिवस राहील. उरले 5 दिवस तर तू पाहून घे. ठीक आहे, मी माझ्या आईला बोलून घेतो. ठीक आहे ना, बोलून घेते आईले. मग आईला घ्यायला जात होतं. अव बोलून घे ना ती आईले. येते ना ती आई, आईले घ्यायला पाठवतो. दादा ना आईला घ्याले. अव येते ना, गावातल्या गावात तर आहे. तुम्ही असंच तर करते बा. घ्यायला गेलं तर काय, त्यांना बरं वाटन जरा की आला बाई आपला जवळ. ठीक आहे बिचारी, जाऊ मग घ्यायला. तुमची आई गेली जाणार 20 तारखेला, 21 तारखेला घेऊन जा माझ्या आईले. ठीक आहे ना, घेऊन ये. तू बोलून घेतो ती आईसोबत, मग म्हणजे ती आई सांगतील किती वाजता यायचं, काय यायचं. त्या हिशोबाने मग मी चालला जाईन ती आई घ्यायला. हाव सांगते ना मी. चाल मग पटकन खिचडी बनव, भूक लागली आहे मला. पहा मंडळी, आम्ही मस्त लाडू बनवले. या तुम्ही लाडू खायला. आई एक लाडू दे ना. नाही व, आज नसते खात, उद्या पूजा झाल्याच्या नंतर देतो. दे ना आई, काय होते. नाही व, पूजा झाल्यावर देतो. सोन असती, सोनीने बनवलं असतं लाडू. ह्या मंडळी, ह्या निवडणूक आहे ना, यांचे कॉल एवढे येऊन राहिले. मी परेशान करून ठेवलाय. असं वाटते कोणालाच मत द्यावं नाही. ते परेशान करून आले. असतं एक वेळा उचलला नाही तर 4 वेळा कॉल करून आले. असं वाटते ना की यांची कंप्लेंटच करा, पण कोणाचं करणार. त्या गाड्याचा वाजा नाश्ता निवड कॉल करून राहिले, परेशानच करून ठेवलं. भाई ताळवानाचे. या मंडळी मस्त तिरगुड घ्या, गोड बोला. तुमच्या घरी बनले की नाही लाडू आम्हाला सांगा. काय बाई बनवले लाडू? हाव रे, बनवले लाडू. उद्या काय बनवशील बाई जेवायला? काय नाही रे, पुरणपोळी बनवतो. राहू दे ना बाई, काय ते पुरणपोळी बनवतो. बासंदी बनव मस्त. आता बासंदी 2-3 दिवसानंतर बनवेन ना, आरती आल्यावर. ठीक आहे मग, ताई आल्या बनवशील काय? मग बनवतो. येते का बाई 15 तारखेला निघते का? हाव रे, हाव तर म्हणते आता बसंती 15 तारखेला. हाव काय, तसा मी करतो तिले फोन, काय म्हणते काय नाही तर. हे करजो ना फोन. बाबा कुठे गेले बाई? काय नाही रे, ते बाबा गेले. त्या निवडणूकच्या नाही का, ते सभा आहे तर म्हणते, त्याला गेले ते. हाव काय, थंडीचं कायले जायला पाहिजे बाबानं बरं? बाबा ऐकते का रे ते? हाव ऐकत तर नाही, पण थंडीचं कशाला जावं विनाकारणचं. काय करते ते कामं? आता मला चक्रा मारते आपल्या घराच्या, आणि मग निवडून आल्याच्या नंतर कामही करत नाही बरं. कोणते कामे करते आपले? 4 वेळा त्यांच्या दरवाजाशी जावं लागतं आपल्याला. मग ते आता आपल्या दरवाजाशी येते, मग त्यानंतर आपल्याला बोलवते ते. हुशार आहे ना ते बी. हाव आई, आता काय करतो? जाऊ दे, त्यांचे कामही रिकामे. हाव ना, दिवसभर बाया त्यांच्या मागे फिरते बाबा. पैसे भेटतात ना त्या बायाले, म्हणून त्या त्याच्या मागे फिरते. त्या रिकामे असते, तुमचं माहिती आहे काय काम असते का त्यांना? त्यांच्या घरी कामाला बाया लावलेले असते 2-4. आपल्यासारखे शेतकरी फिरते का त्यांच्या मागे? हा बाई बरोबर आहे तुझं. काही शेतकरी थोडी फिरते, त्या नोकरीवाल्याच्या बायका फिरते. हाव रे, तसंच आहे. चल मग आई, येतो मी. ठीक आहे रे. झाले का लाडू? हाव झाले ना. झालं तुमचं फिरणं नाही? कुठं फिरायला गेलो मी? त्या प्रचारमध्ये असतो तो. ते निवडणूक आले, मला फोन करून परेशान करून राहिले. उचलत जाई ना मग फोन. काय झालं? हाव ना, मला तेवढाच वेळ आहे ना, फक्त फोन उचलायचा नाही, पगार देऊन राहिले ते फोन उचलायचा. झालं आता. आता काय अजून फोनच करून काय त्याचा? त्यांना आज फोनच करणे सगळे म्हणून ते करून राहिले. हाव तुम्हाला काय आहे? चालणं, ताट वाढणं. का तुमच्या पार्टीवाल्यांनी तुम्हाला जेवण नाही दिलं काय? जेवण ठेवलं होतं का त्यांना तिथं? सभेमध्ये गेलतो मी फक्त. हाव ना. आता काय काम आहे तुम्हाला? काम होते ना आपलं, काही ना काही काम पडलं की मग लगेच जातो आपण त्यांच्याजवळ. हाव ना, लय काम पडते तुम्हाला नाही? त्यांना सांगा घराजवळचा रोड बनवून द्या मला चांगला. काहून त्या दिवशी ते आलते तर तू सांगितलं नाही का त्यांना? नाही व, त्या दिवशी तर काही बोलणं झालं नाही माया. आणि तुम्ही मला सांगितलंही नाही की असं बोलायला लागते म्हणून.
अहो त्या दिवशी सांगून दे तिला, तुम्ही सगळ्या बाया जमा झालते तर त्यामध्ये रोड पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. हा आता मी येते, आता जिंकल्याच्या नंतर येते का ते? एक वेळा जिंकले ते की मग येत नसते ते. हा व, आता काय येते का ते? आम्ही जाऊ ना त्यांच्या घरी, ते जर नाही आले तर. हा तू वाट पाय आता, त्या दिवशी न्यूज वाले बी होते, सगळंच होतं, बोलून घ्यायचं होतं तुम्ही ना. हाव ना, लाईट बी पाहिजे होते रोडवर. अरे ते खंबे होते ते पडून गेले, आता नवीन लावूनच नाही राहिले ते. जाऊ दे आता, जे झालं ते झालं. आता पुढच्या वेळेस आले की बोलचा. हा व, आता पुढच्या वेळेस आले की बोलतोच चांगलं. आता 15 तारखेला निवडणूक आहे आमच्या इकडे. तुम्ही मत द्या, तुम्हाला जो वापरत असेल त्याचं काम त्याला द्या, जो काम करणारा असेल त्याला द्यावं, नाहीतर विनाकारणचं आपलं मत वाया घालावं. हो मंडळी, मी तर तसंच करतो. ज्यानं आपल्याला कामात मदत केली असेल त्यालाच देत असतो. चला मग, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि छान छान कमेंट पण करा. आणि आम्हाला सांगा तुम्ही कुठून बघत आहे आमचं चॅनल. आणि आपल्या व्हिडिओ सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद.